मित्रांनो, ओनली ड्रायव्हर मी मनीष पवार. व्हिडिओ बनवायचं कारण असं की भावांनो, त्या दिवशी मी माझी रिक्षा घेऊन फॅमिलीला घेऊन नाशिकला गेलो होतो. तो पोलिसवाला दादांनी मला अडवलं. मला बोलले की तुझ्याकडे परमिट आहे का रिक्षाचं. मी बोललो साहेब मी स्वतः ओनर आहे, हे माझ्या नावावर गाडी आहे, मी वर्दी वगैरे सर्व काही घातलं होतं. पण साहेबांचं म्हणणं झालं की जिल्हा बदली करण्याचा परमिट आहे का. आता मोस्टली आपल्याला सगळ्यांना एवढंच माहिती असतं की बाबा टेम्पो ट्रॅव्हलला परमिट लागतं, बाकी इतर मोठ्या गाड्या त्यांना परमिट लागतं, बरोबर. तर त्यांचा साहेबांचा व्हिडिओ वगैरे बनवला मी, त्यांनी पण छानपैकी माहिती दिली. तर त्यांनी माहिती अशी दिली की बाबा तुमचा जर इन केस तुम्हाला दिलेलं आहे लोकल परमिट म्हणजे तुम्हाला ठाणे जिल्ह्याचं परमिट दिलेलं आहे, तर तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करू शकतात. पण आता असा एक विषय आहे, आपली गाडी MH आहे, MH महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये आपण कुठे जाऊ शकतो ना, त्याला काय म्हणजे एवढं हे लागत नाही ना. पण ते माझ्या लक्षात नाही आलं. पण मग त्या साहेबांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा तू ज्यावेळेस जिल्हा बदली करतोय तर त्यावेळेस तुला परमिट काढणं आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस जर तुझ्या गाडीचं काही बरं वाईट झालं, ॲक्सिडेंट वगैरे झाला, तर इन्शुरन्सवाले तेव्हा मानत नाही. त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की ते इन्शुरन्सवाले क्लेम घेत नाही, मानत नाही की बाबा तुम्हाला लोकल परमिट दिलेलं आहे आम्ही, तर तुम्ही दुसरं. तर माझं एवढंच बाबा जर तुम्ही आता कुठे जात असाल, स्वतःची रिक्षा असेल, रिक्षा घेऊन जात असाल, तर रिक्षाचं परमिट तुम्ही काढा. काय RTOला आणि दुसरी गोष्ट ते परमिट तुम्हाला एजंट बी काढून देणार. जो कोणी आपला एजंट असेल तो 400-500 रुपयाला असतं, तो काढा ते परमिट. आणि एक इन्शुरन्सवाल्यांना पण एवढं सांगणं आहे की बाबा तुम्ही लोक इन्शुरन्स देता आम्हाला काढून, तर आमची MH गाडी असते, महाराष्ट्र पासिंग आहे, तर महाराष्ट्रात आम्ही जाऊ शकतो ना कुठे पण, आम्हाला प्रॉब्लेम काय. ठीक आहे, धन्यवाद भावानो. पण तो व्हिडिओ जो मी टाकतोय तो तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. ओनली ड्रायव्हर. मित्रांनो, ओनली ड्रायव्हर मी मनीष पवार. आता मी माझ्या फॅमिलीला आज रिक्षामध्ये घेऊन आपलं शहापूर म्हणजे आपल्या उल्हासनगरपासून तर नाशिकला चाललेलो आहे. तर इथे पोलीसवाले दादा उभे आहेत. यांनी एवढं भारी समजावून सांगितलं आपल्याला की आजच्या दिवशी जर तुम्हाला जिल्हा बदली करायचा असेल तर तुम्हाला रिक्षासाठी 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 4 दिवसाचं परमिट घेणं आवश्यक आहे. हे परमिट तुम्हाला जवळजवळ RTOला भेटेल किंवा समजा RTO एजंटकडून तुम्हाला भेटेल किंवा आपला जो पण एजंट कोणी असेल त्यांच्याकडून भेटेल. यांनी मला एवढी चांगली सुंदर माहिती दिली साहेबांनी की मला पण माहिती नव्हतं की बाबा आजच्या दिवशी किंवा जिल्हा बदली करायच्या अगोदर आपण काय करायचं असतं करून. तर साहेबांनी आपल्याला की बरेच लोक सांगतात की गरज नाही आहे, परंतु ज्यावेळेस काही अपघात वगैरे होतो ना त्यावेळेस आपल्याला परमिट असणं खूप चांगली गरजेचं असतं. कारण का उद्या इन्शुरन्सवाला म्हणणार नाही पाहिजे तुम्हाला इन्शुरन्स कुठला दिला आहे, लोकल परमिट दिला, मग तुम्ही बाहेर कसं काय गेले, विनाकारण तुम्हाला त्रास नको. त्यामुळे ह्या गाडीची किंमत किती 4-5 लाखापर्यंत चालली. आपण दररोज त्याच्यावर काय करतो, आपलं जेवण त्याच्यावर चाललं ना, आपण स्वतःची काळजी घ्यायची. कुणी काही म्हणू अडकत होतो ना परमिट आपण काढून घ्यायची. मास्तर काय हवालदार एखादा काय होत नाही जा, पण उद्या तुम्ही मी जबाबदार आहे का. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि सेफ आहे की नाही. बरोबर. चालेल. धन्यवाद साहेब, चांगली माहिती दिली तुम्ही. या माहितीचा आम्ही आवर्जून प्रत्येक ड्रायव्हर भाऊ याची नोंद घेणार प्रत्येक. धन्यवाद. ओनली ड्रायव्हर.